आज आहे रविवार, तर म्हटलं चला आज आपण चण्याची उसळ करूया स्मार्ट अशी. तर रेसिपी तुम्हाला आता दाखवणार आहे. सर्वप्रथम मी साहित्य दाखवते. इथे मी हे चणे रात्री भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये आणि एक बटाटा हा बघा जाडसर असा चिरून घेतलाय. त्यानंतर इथे मी कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, अहोनी केलेलं कांदा खोबरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर असं जे अगदी म्हणजे खमंग असं भाजून त्यांनी वाटण करून घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर फोडणीसाठी साहित्य आहे. त्यानंतर या ठिकाणी आलं लसूण पेस्ट आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकरामध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी असं टाकून घेणार आहोत. थोडंसं असं मस्तपैकी, आणि जरा हे तडतडलं की बाकीचं फोडणीचं साहित्य आहे ते आपण एक एक करून त्याच्यामध्ये घालणार आहोत. पहा, मोहरी आणि जिरं आपण जे घातलं होतं ते तडतडायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जो कांदा चिरून घेतलेला होता तो आपण घालून घेणार आहोत. सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत. थोडासा हा ब्राउनिश असा कांदा आपला झालेला आहे. अजून थोडा ब्राऊन करून घेणार आहोत आपण. तत्पूर्वी आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेऊया. जे आपण आलं लसूणचा ठेचा तयार करून घेतला होता तो एक थोडासा घालूया, जेणेकरून चण्याच्या भाजीला आपल्या एक स्वाद येईल चांगल्या प्रकारे. तर कांदा वगैरे चांगला आपण परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करूया. जरा जाडसर घेतला आहे टोमॅटो आपण आज करू. थोडीशी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर जरासं फ्राय झालं करून की आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालून ते आपण शिजवून थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. जे आपलं वाटण आहे ते आपण घालून घेतोय आणि हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं तिखट चवीनुसार, जसं आपल्याला हवं तिखटपणा तसं. थोडासा गरम मसाला, संडे गरम मसाला. आता हे सगळं आपण चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. थोडंसं पाणी घातलंय अहोनी. आपण हे चणे भिजवून घेतले होते ते आणि बटाटा चिरलेला आहे तो असं घालून घेणार आहोत. हे मस्तपैकी एकजीव करून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यामध्ये आपण हे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही राहिलेली आहे ती कोथिंबीर देखील आपण घालून घेऊया. आणि हे असं मिश्रण सगळं एकजीव करून घेऊन नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करून, आम्हाला रस्सा भरपूर लागतो त्यामुळे पाणी आम्ही जरा जास्त घालतो. 1 पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण कुकरच्या 4 शिट्यांमध्ये हे चणे शिजवून घेऊया. चला तर मग कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ देत, मग तुम्हाला आम्ही दाखवतो. तर पहा, अशा पद्धतीने आपली चण्याची उसळ ही भाजी तयार झालेली आहे. पहा कशी सुंदर दिसत आहे. चण्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा रविवारचा बेत तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.